तहसीलदार म्हणतोय की त्याच्यावर मी सहीच केली नाही. दुसरा म्हणतो की स्टॅम्प ड्युटीची नोटीस आली आहे. एकीकडे 21 कोटी स्टॅम्प ड्युटी आहे, मागणी आज येते 6 कोटीची. लाईक बनाना रिपब्लिक यार. सरकार चालवतंय कोण आणि निर्णय प्रक्रियेत आहे तरी कोण? माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर केली आहे, तर ह्या सायमल्टेनियसली ह्या गोष्टी कशा काय होत आहेत? मग व्यवहार झाला आहे का नाही झाला आहे? स्टॅम्प ड्युटी भरली आहे का नाही भरली आहे? सकाळी 21 कोटी होती, आता 6 झाली. मग जमीन सरकारची होती तर ती विकलीच कशी गेली? आणि तलाठी म्हणतात आणि तहसीलदार म्हणतात आम्ही सहीच नाही केली. मग नक्की झालंय तरी काय? याचं स्पष्टीकरण सरकारने द्यायला पाहिजे. आणि म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतंय महाराष्ट्र सरकारचं की रोज या सरकारमध्ये काही ना काहीतरी असेच गोंधळ येत असतात. म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, त्या कर्जमाफीत आम्ही सांगितलं 30,000 कोटी रुपयाची कर्जमाफी करू. तुमच्याच चॅनलवर वारंवार दाखवलं जातं की 3 रुपये, 8 रुपये, 6 रुपये, 100 रुपये, 1,500 रुपये असे प्रत्येक सरला वेगळे वेगळे दिले जातात. तुम्ही बघता या सरकारचं, महाराष्ट्र सरकारमध्ये वोट चोरीच्या सातत्याने गोष्टी येत आहेत. मग प्रशासन चालवतंय कोण? चालतंय हे कसं? एवढी मोठी मेजॉरिटी 200 काहीतरी 80 त्यांचे काहीतरी आमदार आलेले आहेत, एवढी ब्रूट मेजॉरिटी ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात असताना हा एवढा गोंधळ होऊच कसा शकतो सरकारमध्ये? त्याच्यातून महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. हा माझा डेटा नाही आहे, महाराष्ट्र सरकारचा डेटा. दर 3 तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या होते. हा डेटा पण माझा नाही आहे, हा मकरंद पाटलांचा डेटा आहे. त्यांनी फ्लोअर ऑफ द हाऊसला असेंब्लीला दिलेलं उत्तर आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, जलजीवन मिशनमध्ये गडबड आहे, शिक्षकांच्या आत्महत्या होत आहेत. किती तुम्हाला विषय सांगू महाराष्ट्र सरकारमध्ये? दररोज एक दिवस आड तरी घोटाळा तरी. जैन हॉस्टेलचा जो मोठा घोटाळा झाला आणि आपापसात म्हणजे विरोधक तर बोलतातच, पण त्याच्याबरोबर मित्रपक्षही त्याला आम्हाला कागदपत्र देतं. जे नक्की सरकार एवढी मोठी मेजॉरिटी असताना झालंय का या सरकारला हेच समजत नाही. प्रश्न उपस्थित होतो, पार्थ पवारांचं नाव पुढे येतंय. काय वाटतं तुम्हाला या प्रकरणामध्ये अजित पवारांनी पुढे येऊन राजीनामा देण्याची गरज आहे? कारण त्याची मागणी होती. नाही बघा, मागणी करणारे मागणी करू शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. आणि आम्ही लोकशाहीवर प्रेम करणारे, विश्वास ठेवणारे लोक आहेत, त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मागणी करायचा हा अधिकार. मग तो आमच्या वेळीसही अनेक वेळा राजीनामे मागितले, तो त्यांचा अधिकार आहे. आणि आम्ही दडपशाहीवाले नाही की अरे यांनी राजीनामा मांडला त्याला नोटीस पाठव, त्याला हॅरेसमेंट करा. असले उद्योग आम्ही कधी केले नाहीत सत्तेत असताना आणि कधी करणारही नाही. पण ह्या परिस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे कॉमेंट्स केलेले आहेत त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे ना. आणि गोंधळ बघा ना, तुम्हीच बघा ना, तहसीलदार आणि तलाठीची नोकरी गेली म्हणजे त्यांना कामावरनं काढून टाकलं आणि तहसीलदार तलाठी म्हणतात मी सहीच नाही केली. हा तहसीलदार तलाट्यावर अन्याय नाही का? त्या बिचाऱ्या तलाट्याची काय चूक? जर त्यांनी सहीच केली नाही तर तुम्ही त्याला काढून टाकता. तो गरीब आहे, कष्ट करून मेरिटवर उभा, तो तिथे त्या नोकरीवर बसलाय, तो गरीब आहे आणि त्याला आवाज नाही म्हणून तुम्ही त्याला कामावरनं काढून टाकणार काहीतरी ॲक्शन घेतली म्हणून? हा कुठला न्याय? पवारांना वाचवण्याकरता तहसीलदाराचं निलंबन केलं असं वाटतं तुम्हाला? नाही नाही, कसं काय? पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात. हे महाराष्ट्र सरकारचा इंटरनल इश्यू आहे, पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात. याचं कारण असं, पार्थ पवारांनी त्यांना जे प्रश्न पाठवले आहेत ते म्हणलेत की माझी लीगल टीम त्याचं उत्तर दी, जे बरोबर आहे. पण एकीकडे महाराष्ट्र सरकार आपल्याला सगळ्यांना कन्फ्यूज करतं आहे. महाराष्ट्र सरकारचं पहिलं स्टेटमेंट काय आलं की जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही. मान्य, तुमच्या चॅनलवर पाहिलेल्या गोष्टी मी तुम्हाला बाय सिरियल सांगते. जर व्यवहारच होऊ शकत नाही तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी काय आली? आणि मग किती नक्की? त्याच्यात पण तफावत आहे. तहसीलदाराला का तुम्ही काढला जेव्हा तहसीलदार म्हणतोय की मी नाहीच सही केली? मग नक्की गोलमाल आहे भैया, कुछ दाल में कुछ बडा खाला है. आणि हे सगळं महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे. पण या सगळ्यामध्ये प्रथमदर्शनी एक गोष्ट दिसते की पार्थ पवार हे त्यात लाभधारक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दिसतात. त्यांचे पार्टनर लाभधारक आहेत. अजित पवारांचे जे पुत्र आहेत, अजित पवार त्या कमिटीवर असतात जिथे नोंदणी शुल्क माफीविषयीचा निर्णय होतो. मग असं